नमस्कार मंडळी, सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यामधील काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकतंच शासनाने अनुदान जाहीर केलेलं आहे त्याबद्दल सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. किती अनुदान मिळणार आहे, किती मर्यादा अनुदानासाठी ठेवलेली आहे, कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र होणार आहेत, याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळेल. तसंच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन शासन निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतील. मित्रहो, आपण या ठिकाणी बघू शकता 9 जुलै 2024 रोजीचा शासन निर्णय असून राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीजसाठी शासन अनुदान देणार आहे. तर यासाठी महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली असून राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना शासन अनुदान देणे असं या योजनेचं नाव असून राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्यासाठी उत्पादनक्षम काजू झाडापासून प्रति झाड सरासरी 10 किलो काजू बीचे होत असलेले उत्पादन विचारात घेऊन शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या काजू बीसाठी प्रति किलो ₹10 याप्रमाणे किमान 50 किलो व कमाल 2000 किलो या मर्यादेत शासन अनुदान देणार आहे. म्हणजे कमीत कमी 50 किलो उत्पादन असेल तर त्या 50 किलोसाठी आणि जास्तीत जास्त 2000 किलोसाठी शासन अनुदान देणार आहे. आता 2000 किलो एखाद्या शेतकऱ्याचा जर उत्पादन झालेलं असेल काजू बीचं तर त्याला 2000 × 10 म्हणजेच ₹20,000 अनुदान हे शासनाकडून प्राप्त होऊ शकतात. तर या योजनेचे लाभार्थी कोण आहेत? राज्यातील जेवढे काजू उत्पादक शेतकरी असतील ते या योजनेचे लाभार्थी असतील. या योजनेची अंमलबजावणी नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र राज्य काजू मंडळ हे कामकाज बघणार आहे. आता या योजनेच्या अटी आपण या ठिकाणी पाहू शकतो. सदर योजनेच्या लाभासाठी फक्त महाराष्ट्रातील काजू उत्पादक शेतकरी पात्र असतील. काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या 7/12वर काजू लागवडीखालील क्षेत्र किंवा झाडांची नोंद असणे आवश्यक आहे. जर आपल्या झाडांची 7/12वरती जर नोंद नसेल तर ते आजच आपण जाऊन ती झाडे 7/12वरती आपण चढवून घ्यायची आहेत. संबंधित शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षम काजूच्या झाडांची संख्या व त्यापासून झालेले उत्पादन कृषी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले असावे. संबंधित अधिकाऱ्यांनी खोटी माहिती प्रमाणित केल्यास त्याबाबत ते जबाबदार असतील. आपल्या गावामध्ये कृषी विभागाचे जे कृषी सहाय्यक असतील त्यांच्याकडून ही माहिती आपण प्रमाणित करून घ्यायची आहे. संबंधित कृषी अधिकारी यांनी संबंधित शेतकऱ्याचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, काजू लागवडीखालील जमिनीचे क्षेत्र, काजूच्या उत्पादनक्षम झाडांची संख्या व त्यापासून मिळालेले उत्पादन व आधार संलग्नित बँक खात्याचा क्रमांक इत्यादी तपशिलाची नोंद घ्यावी. काजू उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीकडील नोंदणीकृत परवानाधारक काजू व्यापारी, नोंदणीकृत सहकारी संस्था, खरेदी विक्री संघ व नोंदणीकृत काजू प्रक्रियादार यांच्याकडे काजू बीची विक्री करणे आवश्यक आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या काजूच्या विक्री पावतीवर उपरोक्त नमूद नोंदणीकृत खरेदीदाराचा GST क्रमांक, शेतकऱ्याचे संपूर्ण नाव, पत्ता असणे आवश्यक राहील. सदर योजनेच्या लाभासाठी काजू उत्पादक शेतकऱ्यांनी काजू बी विक्री पावती, 7/12 उतारा, आधार संलग्नित बचत बँक खात्याचा क्रमांकासह तपशील, संबंधित शेतकऱ्याच्या उत्पादनक्षम काजूच्या झाडांची संख्या व त्यापासून केलेले उत्पादन याबाबत संबंधित कृषी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र इत्यादी तपशिलासह काजू मंडळाकडे अर्ज सादर करणे आवश्यक राहील. कोकणातील व कोल्हापूर जिल्ह्यातील संबंधित काजू उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचे अर्ज महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या मुख्य विभागीय कार्यालयाकडे सादर करावेत. अन्य भागातील काजू उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचे अर्ज महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संबंधित विभागीय कार्यालयाकडे सादर करावेत. या दोन्ही कार्यालयांनी प्राप्त अर्ज महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या मुख्य कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवावेत. काजू मंडळाने प्राप्त सर्व अर्जांची छाननी करून पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक निधीच्या मागणीसह शासनास प्रस्ताव पाठवावा. सदर योजनेसाठी आवश्यक निधी हा महाराष्ट्र राज्य काजू मंडळ शासनाकडून वितरित करण्यात येईल. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यावर शासन अनुदानाची रक्कम महाराष्ट्र राज्य काजू मंडळामार्फत थेट जमा करण्यात येईल. सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची संख्या, निधी वितरणाची माहिती इत्यादीबाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य काजू मंडळाने निधी वाटपानंतर शासनास वेळोवेळी सादर करणे बंधनकारक राहील.
योजनेचा कालावधी हा सन 2024च्या काजू फळ पिकाच्या हंगामासाठी लागू राहील. उपरोक्त योजनेसाठी राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी प्रति किलो ₹10 याप्रमाणे किमान 50 किलो व कमाल 2000 किलो या मर्यादेत प्रति शेतकरी शासन अनुदान देण्यासाठी एकूण अंदाजे ₹279 कोटी इतक्या खर्चास या शासन निर्णयावर मान्यता देण्यात येत आहे. तर अशा प्रकारे मित्रहो, आपल्या कोकण विभागातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय अनुदानाबाबतचा निर्गमित झालेला असून शेतकऱ्यांसाठी ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या अनुदानाचा फायदा घ्यायचा आहे आणि आपल्या ग्रुपवर व्हॉट्सॲप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, या सर्व ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. म्हणजे इतर काजू उत्पादक शेतकऱ्यांनासुद्धा या अनुदानाच्या योजनेबद्दल माहिती होईल आणि ते सुद्धा जास्तीत जास्त अनुदान घेऊ शकतील. मित्र, परत एकदा आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.